नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीनहात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी तीनहात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल उत्साहात पार पडले. ठाणेकरांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून शहरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे. ठाण्यात सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि परिसरातील शहरादरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. हे प्रकल्प खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपसभापती आमदार सचिन अहिर तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, मिनल संके, राजेंद्र फाटक तसेच सर्वच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय चॅलेंजिंग असलेला प्रकल्प आहे, अतिशय डिफिकल्ट असा प्रकल्प आहे. कारण या ठिकाणाहून मुंबई महापालिकेच्या पाण्याची लाईन असेल, गॅस लाईन असेल, इलेक्ट्रिक लाईन असेल, अनेक युटिलिटी या इथून खालून गेलेल्या असल्यामुळे अतिशय म्हणजे कठीण हा प्रकल्प आहे. परंतु MMRDA ला सांगितल्यानंतर त्यांनी युरोपमधून कन्सल्टंट अपॉइंट करून या ठिकाणी या प्रकल्पाला त्याचं डिझाईन केलं, चालना दिली आणि त्याचा भूमिपूजन झालेलं आहे. जवळपास 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी सिग्नलला लोकांना थांबावं लागत होतं. हा सगळ्यात लॉंगेस्ट सिग्नल आहे एशियामधला. आता हे सगळं कंप्लीट काम झाल्यानंतर फक्त 15 सेकंद या ठिकाणी थांबावं लागेल. त्यामुळे 4 ते 5 मिनिटं जी आहेत कमी होतील आणि इथल्या ठाणेकरांची जी गैरसोय होती ती दूर होईल. खऱ्या अर्थाने ठाणेकरांची स्वप्नपूर्ती आहे आणि म्हणून वाहतूक कोंडीमुळे होणारं पोल्युशन, प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल, या ठिकाणी अपघात कमी होतील आणि त्याचा फायदा ठाणेकरांना होईल. आणि त्यामुळे अतिशय हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे ठाण्यासाठी. आणि म्हणून मी MMRDAचं अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं डिझाईन करून ही सगळी ट्रॅफिक डिकंजस्ट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. अनेक दिवसांपासून बहुचर्चित असं नवीन स्थानक देखील होणार आहे. त्याला नवीन हे जे मेंटल हॉस्पिटलचे इथे नवीन स्थानक होत आहे त्याला देखील हे जोडलं जाईल, कोपरीला जोडलं जाईल, नौपाड्याला जोडलं जाईल, इकडे वागळेला जोडलं जाईल, नाशिककडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्यालाही जोडलं जाईल. त्यामुळे 7 ठिकाणाहून येणारी वाहनं या सिग्नलवर येतात. त्यामुळे मला वाटतं 4 कमी होतील त्यातली आणि 4 कमी होतील ते वरून जातील. त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये तिथला जो ट्रॅफिक आहे तो सुरळीत होईल आणि त्याचा फायदा ठाणेकरांना होईल. त्यामुळे मी मनापासून या प्रकल्पासाठी शुभेच्छा देतो, ठाणेकरांनाही शुभेच्छा. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाण्यातील सुभाषनगर, गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडवणाऱ्या विकासकाला नळपडा येथील 1500 घरांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प देण्याची प्रक्रिया SRAने सुरू केली आहे. याविरोधात स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांनी रहिवाशांसह SRA कार्यालयावर धडक दिली. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. याप्रसंगी सदर प्रकल्पात विकासक बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
नळपाडा येथील 1500 घरांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एसआरए अधिकाऱ्यांनी रिट्स प्रॉपर्टी इंडिया या विकासकाला पुढे केलंय. ही कंपनी महाकाली बिल्डर्सचा एक भाग आहे. या कंपनीला याआधी गांधीनगरमधील 2200 झोपडीधारकांनी सहमती पत्र दिले होते. त्यानंतर 400 घरे पाडण्यात आली, मात्र त्यांना अद्याप भाडे अदा करण्यात आलं नाहीये. तसेच सुभाषनगर येथील एसआरए प्रकल्प 15 वर्ष रखडलाय. आता गांधीनगर येथील उर्वरित 1800 झोपडीधारकांनी घरे रिकामी करण्यास नकार दिलाय. आर्थिक डबघाईस आलेल्या महाकाली डेव्हलपर्स संचालित रिट्स प्रॉपर्टी इंडिया या कंपनीसाठी एसआरए अधिकारी पायघड्या का घालते असा सवाल करीत रहिवाशांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान यांच्यासोबत एसआरए अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी विकासक बदलण्याची कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आलंय. या संदर्भात मनोज प्रधान, उमेश अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात. असं आहे की तुम्ही माहोल बघताय, नळपाड्याचे 1500 घरं त्याच्यात आहेत आणि एक विकासकाला एसआरए LOI देतोय अशी चर्चा होती. त्याच्या विरोधात आव्हाड साहेब या ठिकाणी आले. लोकांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी सुभाषनगर डेव्हलप करू नाही शकला, जो गांधीनगर डेव्हलप करू नाही शकला, तिथली लोक रस्त्यावर आहेत, तिथल्या लोकांना भाडं मिळत नाहीये. मग असं असताना आणखी नळपाड्याच्या 1500 लोकांना कुठे तो न्याय देऊ शकतो? आणि तरीही एसआरएचे अधिकारी हट्ट बांधून होते की त्याला कुठेतरी LOI मिळावा, म्हणून आव्हाड साहेब इकडे आलेले. आव्हाड साहेबांच्या याला मान देऊन अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही काय LOI देणार नाही आणि एक पत्र उमेश अग्रवाल यांना उद्या देण्यात येईल. जी आज या ठिकाणी एका चालू दिवशी लोक आली त्याचं खरंच चीज झालं, कारण काय आव्हाड साहेब इकडे आले आणि कुठेतरी 13-2ची कारवाई सुरू होईल असं वाटतंय. 13-2 काय, तर विकासक बदलण्याची कारवाई सुरू होईल असं दिसतंय. साहेब, थोड्या वेळापूर्वी या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली की संजय पांडे हेच म्हणजे बिल्डर राहतील आणि दिशाभूल केली जाते, राजकीय हस्तक्षेप आहे असं देखील आरोप करण्यात आले. कसं आहे की सामान्य नागरिक जर त्रस्त झाला तर तो कोणाकडे जाणार? तो एका राजकीय पक्षाकडेच जाणार. आज जर त्यांना वाटत असेल की आव्हाड साहेबांच्या मध्यस्थीने त्यांच्या समस्या दूर होणार असतील तर ते नक्कीच जातील. आता असं आहे की इथे उपस्थित लोकांमध्ये कोण राष्ट्रवादीचं आहे, कोण काँग्रेसचं आहे, कोण शिवसेनेचं आहे, कोण उभाटाचं आहे, कोण भाजपचं असेल. आज नगरसेवक तर 4ही भाजपच आहेत. तरी जर एवढी लोक जमतात आणि ते आव्हाड साहेबांकडे येतात तर घरापेक्षा महत्वाचं काय आहे त्यांच्यासाठी? पक्ष महत्वाचा नाही, लोकांच्या समस्या महत्वाच्या आहेत, घरं त्यांची महत्वाची आहेत. आणि आज जर त्यांनी घरं खाली करून दिली तर परत 15 वर्ष 20 वर्ष मरेपर्यंत घरं मिळतील की नाही असा एक त्यांच्यासमोर क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे विकासक जी झालेली चूक आहे ती सुधारायची वेळ आलेली आहे आणि ज्या चुका सुभाषनगर आणि गांधीनगरच्या लोकांनी केल्या त्याच्यातनं नळपाड्यातल्या लोकांना ते बघून एक सुधारणा करायची त्यांना एक संधी मिळाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊसचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका एकता भोईर, यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरया तसेच योगेश जानकर, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, उपनगर अभियंता विनोद पवार, विकास ढोले, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यासाठी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर तसेच नगरसेविका यज्ञा भोईर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आजचा हा प्रकल्प उभा राहिलाय. या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. इंदिरानगर येथील संप येथून 31 MLD आणि रूपादेवी पाडा येथील संप येथून 21 MLD अशा एकूण 52 MLD अतिरिक्त पाणीपुरवठा योजनाचं लोकार्पण करण्यात आलं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलंय. या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे ही अनेक वर्षांची मागणी होती. या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी 2018 मध्ये MIDCकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने ही योजना प्रत्यक्षात साकारण्यात आली. या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतीनगर, वारलीपाडा, रामनगर, जुनागाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे. नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार आहोत असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. जलकुंभाचे लोकार्पण आहे, तिथलाही पाण्याचा प्रश्न सुटेल आणि ठाणेकरांची वाहतूक कोंडी बरोबर आरोग्य सेवा देखील ठाण्यामध्ये मोठं 900 बेडचं हॉस्पिटल होत आहे, जलकुंभ होतोय, पाणी, आरोग्य, रस्ते हे देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा समाजसेवक महेश मोरे यांचा वाढदिवस रविवारी ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ठाण्यातील नौपाडा येथील दिवनिक हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या वाढदिवस सोहळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महेश मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महेश मोरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत समाजातील वंचित, गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्यानं केलेल्या कार्याचं कौतुक केलंय. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असून समाजहिताची भूमिका त्यांनी कायम जपली असल्याचं अनेक वक्त्यांनी नमूद केले. गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून महेश मोरे यांची समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाल्याची माहिती मिळताच त्यासाठी धावून जाणे, संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय. वाढदिवसानिमित्त महेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. तसेच सामाजिक वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात आनंदी वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार, कुटुंबीय तसेच नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहाचं स्वरूप प्राप्त झाले. काय दरवर्षीप्रमाणे पहिले आम्ही आमच्या इथे जे बसायचो बँक ऑफ बरोबर तिथे साजरा करायचो, पण पावसामुळे आता सध्या इथे केला आणि सगळ्या गोरगरिबांचा आशीर्वाद आहे पाठीशी. नवीन संकल्प आता हेच आहे, जो पहिला होता तो गोरगरिबांसाठी कामं करायचे, गरजूंना मदत करायचे, हेच आहे. गेले अनेक वर्ष आपण ठाण्यात कार्यरत आहात. जसं तुम्ही म्हणालात, गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच भाव जाणारं तुमचं नेतृत्व आहे. येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं कार्य आपल्या माध्यमातून आपण सुरू होईल? सगळ्या गोरगरिबांना आमची कधीही मदत असते. मराठा प्रतिष्ठानतर्फे आम्ही सगळ्यांना मदतच करत असतो आणि लोकांची जी जी कामं येतात ती आम्ही त्यांच्या मार्गी लावून देत असतो आमच्या पद्धतीने. समाजाच्या मध्ये लिगल, इनलिगल कोणत्याही पद्धतीने फक्त लोकांची कामं झाल्याची मतलब. दादा, महिलावर अन्याय झाला किंवा कुठल्या व्यक्ती अन्याय झाला तुम्ही फायदा होऊ हा, त्याच्या बाबतीत तर कोणाला माफीच नाहीये. पहिले म्हणजे महिलांवर अत्याचार झाला की मग ते आमच्या हातात भेटलं तर तुम्ही मागे बघितलेलं आहे की कशा प्रकारे काय होतं ते. त्याप्रमाणे मग आमच्यावर गुन्हे नोंद करतात. ते झाले तरी काय हरकत नाही, आम्ही आमची कामं चालू ठेवणार. महिलांना सुरक्षा तर पहिले पाहिजे. छत्रपतींचा राज्य आहे, त्याच्यामुळे इथे माफी नाही कोणाला. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.